नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज मी हिंजवडी आय टी पार्क परिसरामध्ये उभा आहे आणि आजच्या प्रोजेक्टमध्ये प्रॉपर्टी घेण्यासाठी तुमचं 25 लाख रुपये बजेट असणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज माझ्या हातामध्ये पुस्तक काय, तर हे बेस्ट सेलर पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. 20 वर्ष झालं मार्केटमधलं सगळ्यात बेस्ट असं हे पुस्तक आहे, जे की रॉबर्ट कियोसाकी या अमेरिकन लेखकांनी लिहिलेलं आहे. पैशाचं योग्य नियोजन कसं करायचं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण ह्या लेखकाचा अजून अभ्यास करताना मला अशा अनेक गोष्टी कळाल्या ज्या की तुमच्या फार कामाच्या असू शकतात. हे जे लेखक आहेत यांनी रिअल इस्टेटमध्ये खूप मोठा पोर्टफोलिओ तयार केला आहे. 6,000 पेक्षा जास्त ठिकाणी यांची रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि खूप चांगलं रेंट जे आहे ते यांना मिळतं. तर त्यांनी त्याचं सिक्रेट जे आहे ते त्यांच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि त्याचा खूप अभ्यास केल्यानंतर मला वाटलं की हे सिक्रेट तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे, जेणेकरून आजची जे प्रॉपर्टी आपण तुम्हाला दाखवणार आहोत ह्याचे जे डिटेल्स सांगणार आहेत तर ह्याचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. बऱ्याचदा लोक एक चूक करतात की पहिली इन्व्हेस्टमेंट करताना ते फ्लॅट घेतात किंवा बंगलो बांधतात, हे एकदम बरोबर आहे. पण दुसरी इन्व्हेस्टमेंट जेव्हा ते करतात रेंटसाठी खास करून, तेव्हा ते परत रेसिडेन्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भारतात कुठंही रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्याचे रिटर्न 2 ते 2.5% मुळेच नसतात, मॅक्सिमम 3% असतात. आणि त्यामुळे जो नेट आउटफ्लो असतो तो कायम निगेटिव्हमध्ये असतो. या पुस्तकाचे लेखक नेहमी सांगतात की जर तुम्ही रेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती कमर्शियल प्रॉपर्टीमध्येच तुम्ही करायला पाहिजे, जसं की शॉप असेल, गोडाऊन असतील, ऑफिस स्पेस असेल, किंवा पुणेसारख्या शहरात भारतातले जे 10 मेट्रो सिटी आहेत तिथं आजकाल प्रिलीज प्रॉपर्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड आलेले आहेत. आजची जी प्रॉपर्टी ती सुद्धा प्रिलीज प्रॉपर्टी असणार आहे, कारण हिंजवडी आय टी पार्क सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित करत असतात आणि त्यांची राहण्याची फार मोठी समस्या असते. आणि अशा केसमध्ये ते पाहिजे ती किंमत मोजायला तयार असतात, पण सगळ्या गोष्टी त्यांना जागेवर पाहिजे असतात. आणि असे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते आय टी पार्क भागामध्ये चालू असतात, जे की प्रिलीज प्रॉपर्टी असतात. आता इथं बायरला काय फायदा होतो की तुम्ही एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून एक युनिट घेऊ शकता आणि तुम्हाला फिक्स रेंट जे आहे ते चालू होतं. आणि रेग्युलरपेक्षा म्हणजे जर मार्केटमध्ये 2-2.5% रेंट मिळते तर अशा प्रॉपर्ट्यांमध्ये तुम्हाला 5% रेंट मिळतं. मेंटेनन्स आणि भाडोत्री जो आहे, म्हणजे ज्याला रेंटची प्रॉपर्टी हवी ते शोधायचं पण टेन्शन तुमच्याकडे राहत नाही. मॅनेज करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत मार्केटमध्ये त्यांची एक्सपर्टीज असते, ते तुम्हाला घर बसल्या खूप चांगलं रेंट देतात, तुमच्या प्रॉपर्टीची काळजी पण घेतात. आणि आजच्या प्रॉपर्टीमध्ये जे युनिट असणार आहे ते सुद्धा फुल्ली फर्निश असणार आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा जो मुद्दा आहे तो लक्षात आला असेल. तर अजून मी डिटेलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि हा पॉईंट किंवा हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला पण मुळीच विसरू नका. सो मित्रांनो, सर्वप्रथम आपण नेहमीसारखं या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. तर विप्रो सर्कल जवळ हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टपासून विप्रो सर्कल जे आहे ते 600 मीटरवर आहे आणि हा प्रोजेक्टमध्ये येणारा रोड आहे, म्हणजे हा जो राईट साईडचा रोड आहे हा डायरेक्ट विप्रो सर्कलला जातो. आता विप्रो सर्कलची खासियत काय की जे नवीन मेट्रो स्टेशन आहे फेज 2चं ते विप्रो सर्कललाच आहे. त्या व्यतिरिक्त मोठा अजून एक लँडमार्क आहे इथं, ग्रँड हाय स्ट्रीट जे आहे ते विप्रो सर्कलपासून अजून 500 मीटर पुढं आहे. म्हणजे या प्रोजेक्टवरनं जर अंतर काढलं तर साधारणतः एक 1100 ते 1200 मीटरवर ग्रँड हाय स्ट्रीट सुद्धा आहे. बेसिकली प्रोजेक्टचं लोकेशन जे आहे ते खूप प्राईम आहे. या एरियामध्ये जे प्रॉपर्टींचा रेट आहे ते 1 CRच्या आसपास आहे. 2 BHKचा रेट, म्हणजे तुम्ही माझ्या मागं जे प्रोजेक्ट बघताय तिथं तुम्ही 750 स्क्वेअर फूट किंवा 800 स्क्वेअर फूटच्या आसपासचा कार्पेट घ्यायला गेला तर 1 CRच्या आसपास जातोय. आता प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात नसेल आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही या प्रोजेक्टचं गुगल लोकेशन मागवू शकता. स्वतः आपण या प्रोजेक्टला अजून थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. टोटल 20 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्यातला पहिला फेज जो आहे तो 2.5 एकरचा आहे आणि त्याच्यामध्ये टोटल 4 बिल्डिंग आहे, A, B, C, D. त्याच्यातल्या ज्या 2 बिल्डिंग आहेत A आणि B ह्या 8 मजल्याच्या असणार आहेत आणि C आणि D जी बिल्डिंग आहे ती असणार आहे 7-7 मजल्याची. टोटल 485 युनिट आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे ना हा स्टुडिओ अपार्टमेंटचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे इथं बिल्डरकडून काय करण्यात आलेलं आहे की छोटे छोटे युनिट्स बनवण्यात आलेले आहेत, कारण की उद्देश जो आहे हा प्रोजेक्ट बनवण्याचा तो प्रिलीज असा असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट होम म्हणून तुम्ही हा प्रोजेक्ट बघत असाल तर हा प्रोजेक्ट फर्स्ट होम म्हणून तुम्हाला घेता येणार नाही, कारण की याचा पर्पज जो आहे तो कमर्शियल आहे. मॅक्सिमम इथं असेच लोक युनिट घेतात किंवा अशाच लोकांनी घ्यायला पाहिजे की ज्यांचा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न मिळवण्याचा उद्देश आहे. तर अशाच लोकांसाठी हे जो पूर्ण प्रोजेक्ट आहे तो बनतोय. म्हणजे फेज 1 जो आहे तो तर पूर्णपणे प्रिलीजचा असणार आहे आणि स्टुडिओ अपार्टमेंट असणार, ज्याच्यामध्ये टोटल 2 साईज आहेत, 194 आणि 208 स्क्वेअर फूटचा. आता हा जो स्टुडिओ अपार्टमेंट आहे हा फुल्ली फर्निश असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत आतल्या फर्निचर ते तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येणार आहे. जसं की तुम्हाला मी सांगतो इथे 2 बेड असतील, त्या व्यतिरिक्त 2 मॅट्रेस असतील, 2 वॉर्डरोब असतील, 1 टनचा AC असेल, 1 TV असेल 40 फीटाचा, त्याच्यानंतर
जनरेटर असणार आहे, त्याच्यानंतर इंडक्शन असणार आहे, फ्रीज असणार आहे, मिनी ओव्हन असणार आहे, वॉटर प्युरिफाय असणार आहे, फॅन असणार आहे, लाईट असणार आहे, कर्टन्स असणार आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये मिळणार आहे. बाकी तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे जो 194 स्क्वेअर फुटाचा युनिट आहे तो 25 लाखात जातो. म्हणजे मी सर्व खर्चासहित तुम्हाला पॅकेज कॉस्ट सांगतो आहे. आणि जो दुसरा युनिट आहे 208 स्क्वेअर फुटचा तो 26 लाखाला जातो. आणि ह्या 25 आणि 26 लाखाच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 40,000 रुपये जो आहे तो अतिरिक्त खर्च पण जो आहे तो येणार आहे. जसं की मेंटेनन्स आहे, त्याच्यानंतर तुमचं जे रेंट ॲग्रीमेंट होणार आहे इथल्या जी तुम्हाला रेंट देणारी कंपनी आहे तर त्यांना त्याच्यासोबत जे ॲग्रीमेंट होणार आहे त्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला अजून जे आहे ते लागणार आहेत. पण तुम्हाला डिपॉझिटसुद्धा जे आहे ते 2 महिन्याचं इथं मिळणार आहे. म्हणजे साधारणतः 20,000 रुपये तुम्हाला जी प्रॉपर्टी मॅनेज करणारी कंपनी आहे त्यांच्याकडून तुम्हाला 2 महिन्याचं डिपॉझिट मिळणार आहे. आणि 7 वर्षाचा जो आहे तो लॉकिंग पिरियड असणार आहे. दर 3 वर्षानंतर 10% ॲप्रिशिएशन तुम्हाला तुमच्या युनिटमध्ये मिळणार आहे. 194 स्क्वेअर फुटाचा जो युनिट आहे त्याला तुम्हाला 9,600 रुपये रेंट मिळणार आहे. आणि जो 208 स्क्वेअर फूटचा युनिट आहे त्याला तुम्हाला 9,800 रुपये रेंट मिळणार आहे. आणि जर तुमचा GST नंबर असेल तर त्याच्यावर तुम्हाला 18% GSTसुद्धा मिळणार आहे. आणि दर 3 वर्षानंतर 10% जे आहे ते तुम्हाला ॲप्रिशिएशनसुद्धा इथे मिळणार आहे. मेंटेनन्स 3 रुपयाप्रमाणे इथे तुम्हाला जो आहे तो द्यावा लागणार आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला जी प्रोजेक्टची डिटेल आहे ती लक्षात आली असेल. आता आपण या प्रोजेक्टमध्ये कुठल्या ॲम्युनिटीज मिळतात ते आपण एकदा समजून घेऊया. सो मित्रांनो, आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊ. तुम्ही मागं बघू शकता गार्डन आहे, क्लब हाऊस तुम्हाला मिळणार आहे, त्यानंतर जॉगिंग ट्रॅक आहे, फुल्ली इक्विप्ड जिम आहे, ओपन जिम पण आहे, स्विमिंग पूल आहे, त्या व्यतिरिक्त प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. सिनियर सिटीजन सिट आउट जे असतात ते इथं तुम्हाला मिळतात. ते प्रोजेक्टमध्ये येणारे रोड तुम्ही बघू शकता, भले मोठे 12 मीटरचे सिमेंटचे रोड तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आता ह्या सगळ्याचा फायदा काय होतो की जे ॲप्रिशिएशन आहे ते खूप चांगलं तुम्हाला मिळतं. रेंट पण जे ते थोडंसं जास्त मिळण्याचे चान्सेस असतात, कारण स्टुडिओ अपार्टमेंटचे प्रोजेक्ट ह्या भागामध्ये आणि पुण्याच्या अनेक भागामध्ये खास करून जिथे IT पार्क आहे तिथे बनत आहेत किंवा ऑलरेडी बनलेले आहेत. पण जेवढ्या फॅसिलिटीज जास्त मिळतात भाड्याने फ्लॅट घेणाऱ्याला तेवढे तो रेंट जास्त देतो किंवा त्याच्याकडून रेंट जास्त घेता येतं प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीला. आणि एंड ऑफ डे जे फ्लॅट ओनर असतात त्यांना त्याचा जो बेनिफिट आहे तो इथं होतो. इथं आता मिनिमम जो युनिट आहे त्या घेण्यासाठी तुम्हाला 25 लाख रुपये लागतात. तर 20 ते 21 लाख रुपयाचं लोन जे आहे ते तुमचं होणार आहे. म्हणजे तुम्हाला 4 ते 5 लाख रुपयाचं ओन कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते इथं करावं लागणार आहे. आता तुम्ही 20 ते 30 वर्षाचं जरी लोन घेतलं, मॅक्सिमम 30 वर्षाचं घेतलं तर 14-15 हजाराचा तुम्हाला EMI येईल. आणि 20 वर्षाचं घेतलं तर 18 ते 20 हजार रुपयामध्ये तुम्हाला EMI येईल. समजा तुम्हाला 14 ते 15 हजाराचा EMI जरी आला आणि 9,600 जर तुम्हाला बिल्डरकडून प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीकडून जर मिळतात आहे तर वरचे तुम्हाला 5 ते 6 हजार रुपये टाकून ह्या फ्लॅटचा EMI जो आहे तो क्लिअर करता येणार आहे. परत तुम्हाला भाडोत्री शोधण्याचं पण टेन्शन राहणार नाही आहे, कारण 7 वर्षाचं लॉकिंग पिरियड असणार आहे. दर 3 वर्षानंतर तुम्हाला 10% जे ते ॲप्रिशिएशन पण मिळणार आहे. आणि नॅचरल ॲप्रिशिएशन होणार आहे ते परत वेगळं. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, जर तुम्ही रेंटसाठी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही अशाच प्रिलीज प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, कारण की तुम्हाला घर बसल्या खूप चांगली डील जी आहे ती इथे मिळते. आणि जे टेन्शन असतं प्रॉपर्टी घेतल्यानंतर ते पण राहत नाही. आणि जर तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करून रेंट घेण्याचा प्लॅन करत असाल तर मला वाटत नाही ते योग्य असेल किंवा फायद्याचा तुमचा सौदा असेल. तुम्ही फ्रॅक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगलं रेंट मिळवू शकता आणि इमर्जन्सी आल्यानंतर एक युनिट विकूसुद्धा शकता. पण जर तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट केली रेसिडेन्शियलमध्ये खास करून तर एमर्जन्सी आल्यामुळे एवढा मोठा बायर जो आहे तो पटकन तुम्हाला भेटत नाही. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टची जी डिटेल आहे ती लक्षात आली असेल आणि जो हा माझा मुद्दा आहे प्रिलीज प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा तो पण लक्षात आला असेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.